काही चित्रपट करताना पहिल्याच दिवशी आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी भारी होणार आहे. तर मला असं वाटतं शिवराजनी हे फिलिंग आम्हाला पहिल्याच दिवशी दिलं होतं. मी खूप त्यांना खूप दमदाटी करून शांत बसवलेलं. मला खूप खूप असे मेसेजेस फोन आले की फिल्म बघून बऱ्याचशा लोकांनी ज्यांचं शिक्षण राहिलं होतं त्यांनी पुन्हा 10वीला ॲडमिशन घेऊन परत त्यांची 10वी आता यावर्षी त्यांची एक्झाम आहे आता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी चित्र गौरव 2026च्या रेड कार्पेटवर आता थांबायचं नाहीची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? फर्स्ट क्लास, खूपच मजा. फारच छान, उत्तम, आनंदी. पहिलाच दिग्दर्शित केलेला चित्रपट आणि इतकी नामांकन मिळतात. सो आज काय भावना घेऊन आलायस या रेड कार्पेटवर आणि इतकी मोठी सगळी टीम चेअर अप करायला प्रत्येक अवॉर्डसाठी आली आहे? ते काय इथे लिहिल्याप्रमाणे सगळी मजाच आहे आमच्यासाठी आणि वा. खूपच चांगलं वाटतंय आज. आणि असे कुठेतरी सर्कल कंप्लीट झाल्यासारखं वाटतं की एक फिल्मचा प्रवास चालू होतो शूटिंगपासनं ते अगदी रिलीज होऊन आता 1 वर्ष झालं आणि मग आता हे अवॉर्ड झाले की एक आपण काहीतरी वर्षभर केलं असं एक फिलिंग येत राहतं. सो ते खूप चांगलं फिलिंग आहे आणि सगळ्यांना खूप आनंद आहे. अगदीच. पण या चित्रपटाने 2025 गाजवलंय. सो या चित्रपटात काम केल्यानंतर आत्ता रेड कार्पेटवर येताना काय विचार होते मनात आणि कशा प्रकारच्या भावना घेऊन आल्या? कारण इतके नामांकन आहेत तुम्हाला की मला असं वाटतं प्रत्येक अवॉर्ड याच घरात येणार आहे. खूप छान वाटतंय. गेल्या झी गौरवला आमचा पहिला टीझर आला होता आणि आम्ही सगळे स्टेजवर उभं राहून तो टीझर पाहत होतो आणि त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की पुढच्या झी गौरवला आम्ही सगळे इथे परत एकदा येऊ. वा, म्हणजे विचार केलेला ते पूर्ण. काही चित्रपट करताना पहिल्याच दिवशी आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी भारी होणार आहे. तर मला असं वाटतं शिवराजनी हे फिलिंग आम्हाला पहिल्याच दिवशी दिलं होतं की हे सगळं खूप भारी होणार आहे आणि ते तसं झालंय. अगदीच. आणि मला असं वाटतं सगळेजण कोऑर्डिनेट करून आले. ब्लॅक रंग ही थीम कोणी ठरवली होती की अचानक असं? आम्ही इतके आता एकमेकांमध्ये कॉर्डिनेट म्हणजे इतकं सिंक्रोनाइज झालेत आमचे की असं विचार आणि काहीच वेवलेंथ इतकी मॅच व्हायला लागली आहे की आम्ही फक्त असं की आता पोहोचायचंय तिथे आणि आम्ही सगळे ब्लॅक मध्ये आलो लाईक शेड्स ऑफ ब्लॅक. मला दिग्दर्शकालाच विचारायचं आहे, ही टीम इतकी सांभाळणे हे किती चॅलेंजिंग होतं खरं तर? कारण की एक से बडकर एक कलाकार आहेत सगळे. मी खूप त्यांना खूप दमदाटी करून शांत बसवलेलं. खूप त्यांच्याबरोबर वाईट वागून त्यांना ओरडून हातात नेहमी छडी असायची असं, त्यामुळे मग हे सगळे शांत झाले. पण इतका क्यूट मुलगा आहे प्रत्यक्ष आयुष्यात की तो त्याने ठरवलं असं मी मोठ्याने बोलेन आता तर त्याला साधारण एक मागे 10 मिनिटं प्रयत्न करावे लागतील. तसं अजिबात झालं नाही. खूप सहज हे सगळं झालं आणि ही अर्पिता यांनी काम पण केलेलं आहे आणि ही आमच्या casting कास्टिंग पण केलं आमच्या चित्रपटाचं. सो महत्वाचं तांत्रिक अंग आमच्या बरोबर उभं आहे काळ्या कपड्यांमध्ये. पण या चित्रपटाने जसं म्हणाली 2025 गाजवलं. मला सांग, एक अशी प्रेक्षकांकडनं आलेली पोच पावती जी कायम तुझ्या स्मरणात राहील अशी कोणती होती? मला खूप असे मेसेजेस फोन आले की फिल्म बघून बऱ्याचशा लोकांनी ज्यांचं शिक्षण राहिलं होतं त्यांनी पुन्हा 10वीला ॲडमिशन घेऊन परत त्यांची 10वी आता यावर्षी त्यांची एक्झाम आहे आता. तर मला आत्ता एक्झाम चालू व्हायचे पण फोन आले की दादा आम्ही एक्झाम देतोय तर आता तुमची फिल्म बघून फॉर्म भरला होता वगैरे. पण आता काय वाटतं, याचा दुसरा पार्ट वेगळ्या पद्धतीने आलाच पाहिजे? हो आला पाहिजे आणि त्यातही आम्ही असलो पाहिजे. हे ठरलंय मला असं वाटतं. पण सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.